नमस्कार मित्रांनो, आज आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण वेस्टर्न रेल्वेविषयी भरती निघालेली आहे त्याच्याविषयी संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त फ्रेंडपर्यंत शेअर करायला विसरू नका। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरू करूया। तर मित्रांनो, ही जर नोटिफिकेशन जर तुम्हाला पाहिजे असेल तर फक्त तुम्ही मेसेज करा आपल्या कमेंट बॉक्समध्ये, तर तुम्हाला ही नोटिफिकेशन मी तुम्हाला प्रोवाइड करायचा प्रयत्न करू ज्याला पण पाहिजे असेल तर। मित्रांनो, इथे बघू शकता आता ही वॅकन्सी आहे। तर याच्यामध्ये बघू शकता ओपनिंग डेट आणि क्लोजिंग डेट इथे सांगितलेले आहे। तर ओपनिंग डेट बघू शकता 24/9/2025 आणि क्लोजिंग डेट बघू शकता 24/10/2025। तर लास्ट डेट इथे सांगितलेली आहे। तर इथे रेल्वेसाठी ही रिक्वायरमेंट राहणार आहे। तर मित्रांनो, जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर याच्यासाठी www.rrc.wr.com या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला सर्व फॉर्म इथे अप्लाय करायचा आहे। तर याच्यामध्ये आपण क्वालिफिकेशन काय काय राहणार आहे, अप्लाय कसं करायचं आहे, याच्यामध्ये डॉक्युमेंट कोणकोणते राहतं, कोणकोणत्या पदासाठी वॅकन्सी भरल्या जाणार राहतं, याच्याविषयी संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरू करू। तर इथे बघू शकता इथे पोस्ट लेवल बघू शकता इथे कोणकोणत्या पोस्टमध्ये इथे भरती राहणार आहे। तर मित्रांनो, इथे टोटल बघू शकता 14 अशा टोटल वॅकन्सी राहणार आहेत। स्काउट गाईड लेवल 1, स्काउट गाईड लेवल 2 अशा 2 वॅकन्सी, याच्यामध्ये अशा 2 वेगवेगळ्या पदासाठी इथे वॅकन्सी भरण्यात येणार आहेत। तर रेल्वे मार्फत या वॅकन्सी भरण्यात येणार आहेत बघा। तर याच्यासाठी शैक्षणिक पात्रता काय राहणार आहे, तर इथे बघू शकता इथे शैक्षणिक पात्रता तुमची इथे 10वी उत्तीर्ण किंवा ITI इथे आवश्यक राहणार आहे। इथे शैक्षणिक पात्रता तुमची 10वी किंवा ITI उत्तीर्ण असणं गरजेचं आहे लेवल 1 साठी, आणि लेवल 2 पदासाठी इथे 12वी उत्तीर्ण इथे तुमच्या इथे गरजेचं आहे। टोटल 12 पदेच फक्त भरण्यात येणार आहेत। त्याच्यासोबतच मित्रांनो, तुमची 12वी मध्ये तुमचे 50% गुणासह तुम्हाला इथे शैक्षणिक पात्रता इथे लागणार आहे। तर इतर पात्रता कोणकोणत्या तर बघू शकता इथे तुमचं अध्यक्षक, स्काउट गाईड, रोहर, रेजर किंवा HWB धारक 2020 ते 21 पासून सक्रिय राष्ट्रीय कार्यक्रमात इथे सहभाग असावा। त्याच्यानंतर वयमर्यादा तुमची 18 ते 30 मध्ये तुमचं वय, आणि 18 ते 33 मध्ये 1चं आणि 2चं 18 ते 30 मध्ये। जर SC ST असेल तर तुम्हाला इथे 5 वर्षाची सूट आणि OBC साठी 3 वर्षाची इथे सूट दिलेली आहे। अर्जाची शुल्क बघू शकता, जनरल OBC साठी EWS साठी 500 रुपये अशी फीस राहणार आहे, आणि SC ST व EBC महिला असेल तर 250 रुपये अशी इथे फीस राहणार आहे। तर अर्ज कसा करायचा आहे, तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे, आणि अर्जाची शेवटची तारीख आहे 24 ऑक्टोबर। तर अशा प्रकारची ही एक वॅकन्सी होती तर वेस्टर्न रेल्वे तर्फे। तर लवकरात लवकर तुमचा अर्ज करून घ्या। तर करिअर ऑपॉर्च्युनिटी कुठं तर बघू शकता, सक्रिय स्काउट गाईडला अनुभवला व्यावसायिक ओळख, राष्ट्रीय व राज्यस्तरीय कार्यक्रमाचा अनुभव, रेल्वे सेवेत करिअरची सुवर्ण संधी तिथे भेटणार आहेत। तर मित्रांनो, इथे बघू शकता तुम्हाला इथे पे लेवल पण इथे दिलेले आहे। स्टार्टिंग पेमेंट बघू शकता 19 ते 63 मध्ये इथे 7च्या आयोगानुसार इथे पेमेंट भेटणार आहे, आणि लेवल 1 साठी 18 पासून ते 59 पर्यंत इथे टोटल पेमेंट इथे भेटणार आहे स्टार्टिंग मध्येच, आणि फक्त इथे 12वीची इथे उत्तीर्ण असणं गरजेचं आहे। तर तशाच सोबतच मित्रांनो, तुमची एक सिलेबस ऑफ रिटन टेस्ट पण इथे होणार आहे। तर याच्यामध्ये बघू शकता कोणकोणते टॉपिकवरती तुमची इथे एक्झाम होणार आहे, ते इथे संपूर्ण टॉपिक इथे दिलेले आहेत। तर बघू शकता इथे तुमच्या एक्झाम रिलेटेडच इथे संपूर्ण टॉपिकवरती इथे दिलेले आहेत। टोटल टॉपिक आहेत इथे 29 असे टॉपिक इथे दिलेले आहेत। तर इथे बघू शकता त्याच्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे। डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्याच्यानंतर तुम्हाला इथे संपूर्ण डॉक्युमेंट इथे लागणार आहेत। तर तुम्हाला इथे डॉक्युमेंट इथे दिलेले आहेत। कॉल लेटर्स, व्हॅलिड फोटो ID लागणार आहे, त्याच्यासोबतच पासपोर्ट साईज फोटो, SC ST OBC सर्टिफिकेट लागणार आहे। तर त्याचे असे संपूर्ण इथे डॉक्युमेंट लागणार आहेत। त्याच्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल। डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्याच्यानंतर तुम्हाला इथे खाली डॉक्युमेंट्स इथे पुन्हा अपलोड करावं लागेल।
तुम्ही इलिजिबल झाल्याच्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट सर्व तुमचे जे पण SC ST OBC सर्टिफिकेट, 10वीचे स्कॅन कॉपी सर्टिफिकेट, स्काउट गाईड क्वालिफिकेशनचं डॉक्युमेंट पण इथे लागणार आहे. त्याच्यासोबतच आता खाली आल्याच्यानंतर तुम्हाला इथे स्कॅन फोटोग्राफ्स कॉपी पण इथे तुमच्या लागणार आहेत. त्याच्यासोबतच खाली आल्याच्यानंतर इथे खाली अजून इन्फॉर्मेशनमध्ये बघू शकता. खाली आल्याच्यानंतर तुम्हाला इथे सर्टिफिकेट ऑफ ॲक्टिव्हिटीज इथे तुम्हाला एक सर्टिफिकेट दिलेलं आहे. तर हे पण संपूर्ण सर्टिफिकेट तुम्हाला हे स्टॅम्प वगैरे रबरचे स्टॅम्प देऊन तुम्हाला हे सर्व सबमिट करायचं आहेत. तर अशा प्रकारची मित्रांनो ही वॅकन्सी होती. तर चला मित्रांनो इथेच व्हिडिओला थांबूया, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.